संत तुकाराम महाराज अभंग क्रमांक 79 माझी पाट करा कवी उटलावी दारोदारी तवतया पारखी शिव लाजे ठाव सांडिता उष्टावळी करुनी जमा कुंथुनी प्रेमा आणि तसे तुका मने बाहेर मुदी आहाच गोविंदी न सरती। नंबर 1 बघा, माझी पाठ करा कवी उटलावी दारोदार म्हणजेच माझी स्तुती करणारे म्हणजेच खोटे कवी तयार झाले आहेत, जे चांगले वाईट काहीही लिहून जनतेमध्ये पसरवत आहेत। म्हणजेच संत तुकाराम महाराज येथे सांगतात की समाजातील खोट्या प्रशंसकांवर आणि पाखंडी लोकांवर उपहासाने टीका करत आहेत। उदाहरण बघा, जसे काही लोक पैसे मिळवण्यासाठी कोणाच्याही स्तुती व पर गाणे किंवा कविता लिहितात, तसेच खोट्या लोकांना महत्त्व देणे हे व्यर्थच आहे। नंबर 2, तवतया पारखी शिव लाजे ठाव सांडिता म्हणजेच जेव्हा खरा पारखी म्हणजे ज्ञानी व्यक्ती या गोष्टी पाहतो तेव्हा तो लाजेने तिथून निघून जातो। म्हणजेच कसं बघा, समाजात जिथे खोट्या स्तुतींना महत्त्व दिले जाते तिथे खरी ज्ञानदृष्टी असणारी व्यक्ती राहू शकत नाही। उदाहरण बघा, जसे जिथे असत्य आणि लाचलुचपत चालते तिथे प्रामाणिक व्यक्ती तग धरू शकत नाही। नंबर 3, उष्टावळी करुनी जमा कुंथुनी प्रेमा आणि तसे म्हणजेच समाजात खोट्या गोष्टींची उष्टावळी जमा होते आणि प्रेमाच्या नावाखाली खोट्या भावना आणल्या जातात। यावरून असं लक्षात येते की वास्तविक प्रेम नसून नुसतेच बाह्य दिखावा करून लोकांना फसवले जाते। उदाहरण बघा, जसे काही लोक दान धर्माच्या नावाखाली प्रसिद्धीसाठी मोठमोठे उपक्रम करतात, तसेच समाजात खोट्या भावनांना स्थान दिले जाते। नंबर 4, तुका म्हणे बाहेर मुदी आहाच गोविंदी न सरती म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात की या गोष्टी खोट्या गोष्टी बाहेरून भासतात पण त्या भगवंताकडे म्हणजेच गोविंदाकडे पोहोचू शकत नाही। म्हणजेच बाहेरून मोठ्या वाटणाऱ्या गोष्टी जेव्हा भक्तीच्या कसोटीवर तपासल्या जातात तेव्हा त्या टिकत नाहीत, हे मात्र खरं असते। जसं की उदाहरण बघा, जसे चमकणारे सर्व काही सोने नसते तसेच खोट्या भक्तीने भगवंत प्रसन्न होत नाही। यावरून मुख्य शिकवण अशी लक्षात येते की खोट्या स्तुतीला आणि दिखाऊ भक्तीला कोणतेही मूल्य नाही। सत्य आणि खरी भक्तीच परमेश्वराला प्रिय आहे। ज्ञान असलेला माणूस खोट्या वातावरणात राहूच शकत नाही। यावरून प्रेरणादायक विचार असे होऊ शकते की बघा, सत्य आणि निष्ठा असलेला भक्तीशिवाय परमेश्वर प्रसन्न होत नाही। खोट्या स्तुतीने मोठेपणा मिळवत नाही, उलट आत्मिक अधपतन होते। म्हणजे भगवंताकडे पोहोचायचे असेल तर शुद्ध मन आणि खरी भक्ती ही असायला हवी। तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, शेअर करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा जेणेकरून आपले जे व्हिडिओ आहेत तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। धन्यवाद।